भिवंडी तालुका खांडपे चिंचोली ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच सम्मान्य श्री गिरीश पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका दाभाड़ नाके पर मुफ्त महाआरोग्य शिविर का आयोजन। इस महाशिविर में मुफ्त आँखों की जांच, चश्मा वाटप, खून की जांच, ईसीजी सहित विभिन्न चेकअप कैंप का आयोजन किया गया तथा उप सरपंच सम्मान्य श्री गिरीश पाटिल का जन्मदिन केक काटकर मनाया गया। इस अवसर पर दाभाड़ गांव के ग्रामस्थ मंडल तथा दाभाड़ जिला परिषद गठ के कार्यकर्ता उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। मोफत महाआरोग्य शिबिराचं आपण आयोजन केले आहे। ते आपले सर्वांचे लाडके दाभाड जिल्हा परिषद गटाचे स्वागत सत्कार करायचं हे राजेश पाटील यांना विनंती करतो। मान्यची गिरीजासाठी यांना शिवाचा फोन आला आता। सर्वप्रथम माझ्या दाभाड गावामध्ये जे एक कार्यक्रम आयोजित केला गिरीदादांनी, त्यांचं पहिले मी आभार मानतो गावावरून। आज गिरीदादांचं मी इतिहास ऐकलेला आहे की त्यांना समाजसेवेची जास्त आवड आहे। त्या निमित्ताने त्यांनी इथं आता हे केलं आहे, काय आरोग्य शिबिर लावलं आहे। अतिशय छान गोष्ट आहे, कारण का गरिबांच्या जर एखादा कुठल्या आरोग्य तकलीफ झाली त्यांना बिचार पैसे नसतात आणि त्यांचे नाळ ओळखून गिरीदादांनी आज इथे हे लावलं आहे शिबिर, आरोग्य शिबिर। खरोखरच मी त्यांना त्यांच्या जन्मदिवसानिमित्त या भागातील सगळ्या जनतेकडून त्यांना शुभ आशीर्वाद आम्ही देतोय। मी सर्वप्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने गिरीश दादा यांना पूर्ण माझ्या जिल्हा परिषद दाभाड गटाच्या वतीने त्यांना परिपूर्ण शुभेच्छा देतोय। आणि गिरीश दादा हे असे व्यक्तिमत्व आहे त्याच्याने आतापर्यंत समाजसेवेचा जो वसा चालवलेला आहे आणि दीन दुबल्यांना, गरीब दुबल्यांना जी मदत करण्याचं त्यांचं जे सहकार्य आहे हे त्यांच्याकडनं आम्ही बरेच काही आज शिकलेलं आहोत। दुसरी गोष्ट अशी, गिरीशदादांचं हे जे कार्य, समाजसेवेचं व्रत, दीनदुबल्यांना करणारी सेवा आणि त्यांच्या सानिध्यामध्ये ही जो तरुण वर्ग आहे आज गिरीशदादांच्या गळ्यातली ताईत बनलेला आहे। कारण एक युवा नेतृत्व कसं असावं, ज्याला एक आपण संघटना आणि संघटनात्मक बांधणी ही गिरीशदादाकडनं आपण बघायला मिळते। गिरीशदादांनी आत्तापर्यंत केलेल्या ह्या विधानसभेचं कार्य
गेल्या या दाभाड गटामध्ये किंवा बाकी इतर गटामध्ये सर्व जे काही त्यांनी तन मन धनाने झोकून दिलं आणि त्याचं प्रायश्चित्त आपल्याला म्हणजे इतिहासाचा एक पुनरावृत्ती झाली आणि आमदार शांताराम मोरे साहेब आपल्याला भरघोस मताने निवडून आणले। हे गिरीशदादांचं खूप मोठं त्याच्यामध्ये हातभार आणि कार्य आहे। मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या पूर्ण परिवारातर्फे माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून आणि सर्व दाभाड गटाच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि त्यांचं हे समाजसेवेचं वृत्त त्यांनी सतत असं कार्यरत ठेवावं आणि जे जे कोणी रंजले गांजले त्यांची सेवा त्यांच्या हातून घडावी हीच मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम गिरीशदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। गिरीशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर दाभाड येथे आयोजित करण्यात आलं आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा देखील होत आहे। खरं तर गिरीशदादांचं कार्य खूप मोठं आहे। राजकारणापलीकडचं कार्य मला माहीत असलेलं आत्तापर्यंत जे पण जवान शहीद होतात, भारतीय सैन्यातून जो पण शहीद होतो त्यांच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी हे गिरीशदादा घेत असतात। आणि जर राजकारणात बघायला गेलं तर आत्ताच झालेली निवडणूक शांताराम मोरे साहेबांच्या विजयात सर्वात मोठा वाटा असलेली व्यक्तिमत्व म्हणजे गिरीशदादा पाटील। या दाभाड जिल्हा परिषद गटामध्ये खूप उत्स्फूर्तपणे काम केलं। तरुणांना संघटित करून जी शाखा बांधणी होती किंवा संघटनात्मक बांधणी होती गिरीशदादांच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटांमध्ये आम्हाला देखील त्यांच्यासोबत काम करायला मिळालं। आणि खरं तर गिरीशदादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा। आणि चिंतामणी हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता नवीनच पडग्यामध्ये चालू झालं आहे। खरं तर त्यांचं देखील आभार की त्यांनी देखील खूप चांगली सेवा आमच्या इथल्या जनतेची केलेली आहे। जवळजवळ 100पेक्षा जास्त सर्जरी त्यांच्या हॉस्पिटलचा उपक्रम आहे ह्या कॅम्पमार्फत आणि एक 8 ते 10 वेगवेगळ्या आजारांवरती बोला किंवा त्याच्यावरती इलाजांवरती त्यांनी इथे शिबिर आयोजित केलं होतं आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद देखील मिळाला आहे। आणि पुन्हा एकदा गिरीशदादांना जिल्हा परिषद गट दाभाड व ग्रामस्थ दाभाड यांच्या वतीनं पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। दाभाड ग्रामस्थ वतीने परिसरात प्रथम तुमचे शब्द सुमना स्वागत करतो का आज चिंतामणी हॉस्पिटल माननीय गिरीशदादा मनाचे बोले आणि गरिबांचे करणारे सोले असे आपले दादा आपल्या पंचकृषीमध्ये लाभलेत। अनेकांकडे पैसा असतो, अनेकांकडे इष्ट असते, लाखाची गाडी असते आणि मुखात जर 4 पाण्याचा प्राणी असतो ना असं मग तू निघून जातो। पण दादांचे एक वैशिष्ट्य भरपूर लोकांनी ते समाजसेवा करणारे असे एकमेव वीर आपल्या आपल्या परिसरामध्ये लाभलेत। त्यांना या नवीन वर्षाच्या खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढील वाटचाल अशीच आनंदाची चालव आणि आमचे नवतरुण या परिसरातील सर्व त्यांच्या पाठीशी आहेतच आणि राहणार आहेत। एवढं बोलून 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज सर्वप्रथम या दाभाड ग्रामस्थांना मी खूप खूप आभार मानतो की माझ्या वाढदिवसानिमित्त दाभाड ग्रामपंचायतमध्ये दाभाड गावामध्ये चिंतामणी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे। मी मयूर दुबेले यांचं पण आभार मानतो की त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त ही संकल्पना मनात आणली आणि ती सत्यात उतरवली। सेवा करण्याचे वेगवेगळे माध्यम असतात, पण माणसाच्या जीवनात काही गोष्टींना जास्त महत्त्व असतो। ज्याचं आरोग्य सुदृढ असतो तो माणूस जीवनात खूप काही करू शकतो। मग आरोग्यदायी सेवा पुरवणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि असे मोफत शिबिर लावून लोकांची जास्तीत जास्त सेवा कशी करता येईल याचा प्रयत्न मयूर आणि त्यांची पूर्ण टीम करते। याचा मला खूप अभिमान आहे आणि मनाला खूप बरं वाटतं। त्याच पद्धतीने माझी सगळ्यात प्रिय असलेली दाभाड गावातली सगळी मंडळी, सगळे माझे सहकारी यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त इथे चांगल्या प्रकारे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि मला अशा प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यामुळे मी त्यांचे पण खूप खूप आभार मानतो आणि या परिसरातल्या लोकांनी या आरोग्य शिबिराला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, चांगल्या प्रकारे उत्साह दाखवला, त्यांचे पण मी आभार मानतो आणि इथे थांबतो।